महाराष्ट्राच्या कणाकणावर क्रिकेटपटूंच्या मनामनावर टेनिस विश्वाच्या रुपेरी चंदेरी सोनेरी पानावर आणि क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी आरूढ झालेली प्रतिष्ठेची लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी बिरातन बुद्रुक प्रेझेंट चापेवाडी चषक 2022 बरोबर 40वा आहे. लाख मोलाची स्पर्धा आहे. 1000 पासून 1 लाखापर्यंत. स्पर्धेचे आयोजक आपल्याला माहिती अगदी 20 लाखाची स्पर्धा देखील घेतात. परंतु मित्रांनो, स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असताना 1000 पासून ती 1 लाखापर्यंत नेत असताना 40 वर्ष ती स्पर्धा या ठिकाणी जतन करायची, ठेवायची ही सोपी गोष्ट नाही आहे. अगदी 10-10 लाखाच्या देखील स्पर्धा होतात, पण सुरू होतात आणि बंद होतात. त्यामुळे इथे ही स्पर्धा टिकून ठेवलेली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं या स्पर्धेचं संयोजन आपण सातत्यानं पाहत असतो. म्हणून ज्यावेळेला टॉस केला जातो त्यावेळेला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश दिला जातो. आज ही परंपरा आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जगदीशजी पाटील त्याबरोबर रामचंद्र घरत यांचंही आगमन झालं. जगदीश सर, आपलं स्वागत आहे. एक लिजंड खेळाडू आहेत. त्यानंतर रामचंद्र घरत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. मला वाटत नाही की मॅच असतील ना ते घरामध्ये आहेत, क्रिकेटच्या मैदानावरती. रामचंद्र घरत सर, आपलं देखील स्वागत आहे. अशी काही शौकीन मंडळी असते. सौरभ किडी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सौरभजी, आपलं देखील स्वागत आहे. अक्षय माझ्याबरोबर आहे, त्यामुळे निश्चितच खूप चांगली माहिती. आणि tenniscricket.in माध्यमातून जे आमचे सुज्ञ दर्दी प्रेक्षक जे जोडले गेलेत, मायबाप आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. खूप चांगले कमेंट्स या स्पर्धेबद्दल तुम्ही करत आहात. तुम्हीही सुज्ञ आहात, तुम्हीही दर्दी आहात, तुम्हीही या ठिकाणी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहात. त्यामुळे tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्या तमाम प्रेक्षकांचं देखील आम्ही या ठिकाणी श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी बिरातन बुद्रुकच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो. सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आता सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल. रोहन आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकेल तर या ठिकाणी खेळण्याची जबाबदारी असेल ती सुहान आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये आहे. यंगस्टर वैतीपाडा आणि श्री गणेश वाडी या दोन संघादरम्यान आजच्या या 4थ्या दिवसातली पहिली लढत आहे. सुहान आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. थर्डमॅन पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक मिडऑफमध्ये आहे. आणि दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अक्षय यावेळेला आपल्याबरोबर असणार आहे आणि स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून होईल. डकआउटमध्ये बसायचं आहे श्री गणेश वाडी संघाचे खेळाडू. आणि एकदा आवाज येऊ द्या, कारण परंपरा आहे. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. फुल टच चेंडू ऑन साईडला खेळ आहे. इथे मात्र मिड विकेटमध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. परंतु एक चांगलं ताळमेळ आपल्याला बघायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण ताळमेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कॉलिंग चांगलं पाहायला मिळतं आहे. आणि त्यामुळे एकेरी धाव या ठिकाणी निश्चितच मिळते ती सुहानला. या षटकातला विचार केला तर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकात धाबा आहे ती 1 खातं खोललं गेलं ते सुहानचं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय तो रोहन. आपल्या कुठेतलं पहिले षटक टाकतोय. समालोचन कक्षाकडनं तो गोलंदाजी करतोय आणि P1 आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटो चेंडू सुंदर पद्धतीने खेळलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. अज्जून घेतलाय झेल. इथे बॅट्समन ठरलाय फेल आणि पहिला गडी बाद होतोय. प्रसाद बॅक टू द पॅव्हलियन जातोय. उलटा चेंडूवरती खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु अतिशय उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलेलं आहे आणि खूप चांगली गोलंदाजी. आघाडीचं गोलंदाज म्हणून रोहननं आत्तापर्यंत सुंदर सुरुवात केली. शानदार अशा प्रकारची गोलंदाजी तो करतोय. आणि आता पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर धावफलकात धाबा आहेत त्या 1 गडी बाद 1. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसादची जागा घेण्याकरता कल्पेश पाटील. कल्पेशवरती नजर असतील. एक अतिशय चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे. सुरेख पद्धतीने तो बॅटिंग करतो. परंतु या मॅचमध्ये तो कशा पद्धतीनं बॅटिंग करणार हे पाहणं उत्सुकतेचा विषय असेल.
ज्यावेळेला गोलंदाजाला यश मिळतं त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला सुहान एक वरती घेतोय, नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन कल्पेश पाटील. लॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, सुंदर पद्धतीने कव्हरच्या डोक्यावरून खेळला, 3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत, चेंडू सीमारेखे पार. या सकाळच्या सत्रातला पहिला चौकार, अतिशय दर्जेदार खणखणीत असा चौकार येतोय यावेळेला सुहानच्या बॅटमधनं. धन्यवाद सुभाषजी. धावपलकावरती धावा होतं ते 5. सुहान खेळतोय व्यक्तिगत 5 या धावसंख्येवरती. सुहान आणि कल्पेशची जोडी मैदानामध्ये 1 गडी बाद 5 अशी स्थिती आहे पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना. आदरणीय सन्माननीय दिलीपजी घरत यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. त्याचबरोबर सुरेंद्र घरत हे देखील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. यापूर्वी म्हणजे कालच्या दिवसामध्ये त्यांना डीजे ऑपरेटर म्हणून देखील पाहिलं होतं. भूमिका बदलत आहेत, कॅरेक्टर या ठिकाणी बदलत आहेत. यावेळेला थोडासा विचित्र फटका आहे, नो बॉलचा इशारा. खरं तर चेंडू सोडून द्यायचा होता, परंतु चेंडू सोडून देत असताना त्यावेळेला तुम्ही खाली या ठिकाणी जाता त्यावेळेला बॅट मात्र वरती राहिले, बॅट पण खाली गेली पाहिजे, तसं झालं नाही आहे आणि चेंडूनं यावेळेला बॅटचा पाठलाग केला आणि त्यामुळे चेंडू बॅटला देखील लागला. नो बॉलचा इशारा झालाय, फ्री देखील असणार आहे. यावेळेला धावपलकरती धावा होते त्या 1 गडी बाद 7. आणखीन एक चेंडू बीमर आहे. यावेळेला चेंडू जाईल क्वेरलेगच्या दिशेनं, चेंडू सीमापार जातो का निश्चित, चेंडू सीमापार, नो बॉल. याचा अर्थ 5 धावा मिळतील, परंतु पंच आणखीन एक खूण करणार आहेत. यावेळेला कदाचित 2 बीमर टाकल्यानंतर या ठिकाणी या वेळेला जो गोलंदाजी करतोय त्याला थांबावं लागेल. कारण 2 चेंडू बीमर एकाच षटकात टाकले तर निश्चितच यावेळेला गोलंदाज थांबवला जाईल आणि ते मला वाटतं यावेळेला खेळाडूही माहिती आहे. पंच मैदानामध्ये चर्चा करतात, 2 चेंडू बीमर टाकले गेलेले आहेत. नो बॉलचा इशारा झाला होता आणि मला वाटतं दोन्ही बाजूला जे दृश्य बघतोय, दोन चेंडू नोट टाकलेले आहेत, त्यामुळे इथे फ्री देखील आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय महत्त्वाचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय रोहनचं. क्रिकेटचे नियम आता खेळाडूंना देखील खूप चांगले माहिती आहेत. कदाचित काही समालोचक मित्र नियम क्रमांक सांगतात किंवा ते सांगण्याची गरज नाही. मैदानामध्ये पंच देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी काम आपण चोखपणे पाहतोय. डबल धाब्यात त्या 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कल्पेश 4 वरती खेळतोय, सुहान 6 वरती खेळतो आहे. नो बॉल, फ्री हिट. कापेवाडी चषक 2022 पिक्चर आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेला खूप सुंदर फटका, अतिशय सुंदर असं टायमिंग. यावेळेला चेंडू भिरकावून दिलाय, अर्थात डाऊन द ग्राउंड जाईल, सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रमणीजी घरत यांचे सुपुत्र राहुल घरत यांचं काय स्वागत झालंय. अतिशय दर्जेदार दिमागदार असा फटका खेळलाय आणि राहुलजींचं स्वागत आहे. राहुलजी, आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. धावपलकरती एकूण धाबा आहेत त्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगला चेंडू होता, उसोळी घेतल्यानंतर यावेळेला पॉईंटच्या दिशेनं जातो आहे आणि अशा वेळेला जर बघितलं तर 1 धाव तर मिळते. खूप चांगली फलंदाजी, म्हणजे जो खराब चेंडू आहे त्याच्यावरती खरपूस समाचार घेतला आणि त्यानंतर जर बघितलं तर जो चांगला चेंडू आहे तो खूप सुंदर पद्धतीने खेळला गॅपमध्ये आणि त्यानंतर एकेरी धाव घेतली गेली आहे. पहिल्या षटकाचा जर खेळाचा विचार केला तर धावपलकावरती सुरुवात खूप चांगली झाली आहे. 1 गडी बाद 19 अशी स्थिती आहे श्री गणेश वाढीव संघाची. यंगस्टर वैतीपाडा आणि FC गणेश वाढीव या 2 संघादरम्यान सुरू असलेली ही लढत.
शेवटचा चेंडू यावरती खरपूस समाचार अतिशय सणसणी खणखणीत दर्जेदार चौकार अफलातून बॅटिंग पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस या ठिकाणी पडतोय सुंदर फलंदाजी केली जाते अफलातून बॅटिंग धावपल का धाव आहेत त्या एकूण 23 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर परंतु या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाटिल यांचं देखील आगमन झालेलं आहे. सुहाना सफर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है आणि याच वेळा जर बघितलं तर प्रकाश पाटील यांचं स्वागत देखील एका दर्जेदार चौकाराने झाले. मी आपल्याला विनंती करेन सर आपण व्यासपीठावरती या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. श्री गणेश वाडीचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना कल्पेश खेळतोय 11 वरती, सुहान खेळतोय 10 वरती. स्ट्राईक रेट सुहानचा चांगला 4 चेंडूमध्ये त्याने 10 धावा केल्यात. युवराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. प्रकाश पाटील यांना मी विनंती करतोय सर आपण व्यासपीठावरती या. महाराष्ट्राच्या कणाकणावर क्रिकेटपटूंच्या मनावर टेनिस विश्वाच्या रुपेरी चंदेरी सोनेरी पानावर आणि क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी आरूढ झालेली प्रतिष्ठेची लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा अर्थात श्रीकृष्ण मंडळ चापेवडी विरातन बुद्रुक प्रेझेंट चापेवाडी चषक 2022 या स्पर्धेचा विचार केला तर आता 4था दिवस आहे. पहिला सामना सुरू आहे. वैतरणा हाफसाठी सुरू असेल हा मॅच आहे. tenniscricket.in माध्यमातून असंख्य चाहते प्रेक्षक या ठिकाणी आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. प्रकाश पाटील यांचं काय स्वागत केलंय आपल्या पुत्रानं. धावपलकावरती एकूण धावा आहेत त्या जर बघितलं तर 23 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. युवराजचा चेंडू ऑफ्टमच्या थोडासा बाहेरून आतमध्ये आलाय परंतु वाईट बॉलचा इशारा नियंत्रण नाही आहे. इनकटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. प्रयत्न चांगला होता युवराजचा. चेंडू खेळण्याचा कुठलाही प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला नाहीये. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये पाठलाग केलाय. खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो केलंय. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी टाकला चेंडू होता. आतमध्ये येणारा चेंडू युवराजचा. यावेळेला पंच मैदानामध्ये आहेत. मला वाटतं पंच आपले निर्णय देतील जे काय असेल ते. धावपलकरती विचार केला तर धावपलकर धावा होत आहेत त्या एकूण खूप सुंदर चेंडू आहे. सुंदर चेंडू आहे. ऑफटमच्या बाहेरचा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न आपण मैदानामध्ये करत असताना युवराजला पाहतो आहे. एकूण धावपलकरती धावा होत आहेत ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवरती येत नाही. टोला लागतोय आणि जातं इथे फ्लाइंग स्वीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती एकूण एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. एक गडी बाद 26 प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वाडीचा संघ एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी यापूर्वी या दोन्ही संघांनी निश्चितच केले परंतु या मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी करणं फार गरजेचं आहे. आणि याच वेळेला प्रणयचं आगमन व्यासपीठावरती होतं. एक उत्कृष्ट अशा प्रकारचा खेळाडू आहे परंतु आज त्याचे कॅरेक्टर देखील बदललेले आहे. कारण वस्तू खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. प्रणयचं कॅरेक्टर का बदललंय तर यापूर्वी तो एक चांगला खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळताना आपण पाहिलं परंतु आज आयोजनामध्ये भूमिका वेगळी असते. तो वेगळा रोल या ठिकाणी अदा करणं फार गरजेचं असेल. सुंदर गोलंदाजी. इनकटर चेंडू टाकले. यावेळेला मात्र फारसा स्विंग म्हणजे कट झाला नव्हता. चेंडू सरळ या ठिकाणी टाकलेला चेंडू होता. वेग चांगला होता. बाउन्सर टाकलाय आणि या बैला कानावकर उडून शिट्टी बाबत चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावपलका धावा आहेत त्या 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. वाईट बॉलचा इशारा सतीश कुरुप सर करतायत आणि या मिस्टर एस्टानं धावसंख्या वाढते. या ओव्हरमध्ये जर बघितलं तर एकही चेंडू बॅटच्या मधोमध आलेला नाहीये.
आणि चेंडू जोपर्यंत तुमच्या बॅटच्या मधोमध लागत नाही तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास दुणावणार नाही आहे. पहिल्या षटकात खूप चांगले फटके निश्चित खेळले गेले, परंतु थोडंसं कॉन्सन्ट्रेशनमध्ये कमी आलं आहे. खेळण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. चेंडू सोडून दिला यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू सोयर आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे पंचांचं काम आपण गेले 3 दिवस आणि आज 4थ्या दिवसाला देखील पाहतो आहे. धावपलकावरती एकूण धावा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पदललित चांगलं होतं. चेंडू ऑफटमच्या बाहेरचा होता. आणखीन खांद्यांचा वापर करण्यात आला. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. 2 षटकांचा खेळ. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय आणि धावपलकावरती धावा आहेत त्या एकूण 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुठेही धावपलकावर धावा आहेत त्या 28. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या ठिकाणी चापेवाडी चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम अद्भुत खेळ. सुभाषजीचं एक गाणं मी घेऊन येतो तुमच्या. बेत खेळलाय, उंच जातोय, अतिशय सुंदर पद्धतीचा फटका आहे. चेंडू सीमारेखेच्या पार जाईल. घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकार.
सुंदर टायमिंग. यावेळेला आपण कल्पेश पाटीलकडनं पाहिलंय 7 चेंडूंना तो समोर जातोय, 18 या धावसंख्येवरती खेळतोय. राजदीपवरती मात्र यावेळेला हल्ला केला जातोय. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु युवराजनं जे षटक टाकलं होतं, जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरती पाणी फिरलं जात आहे. सभेची धाबा एका गडाच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना कल्पेश पाटील आणि सुहान ही जोडी मैदानामध्ये जमली आहे आणि दोघांनी सूर सापडलाय. अतिशय चांगली फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी ते मैदानामध्ये करतायत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हो 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 हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय निश्चित. टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू होता. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. त्या चेंडू थोडासा कट होत असतो आणि तो कट झालाय, ऑफ टर्मच्या बाहेर जातो. यष्टी रक्षण खूप चांगलं होतंय. शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलक धाबा त्या 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुहान खेळतोय 19 वरती, कल्पेश खेळतोय 18 वरती. इथे भागीदारी रचली जाते. एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत येऊया, ऐकूया एक मधुर गाणं. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा मॅच आहे. श्रीराम कसराळी आणि घासकोपरी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. षटकातला पहिला चेंडू युवराजकडून. अतिशय चांगलं व्हेरिएशन आपण युवराजकडनं पाहिलंय. यापूर्वी कर्णधाराला एक प्रतिक्रिया विचारली होती, अर्थात प्रश्न विचारला होता. त्यावेळेला एक प्रश्न असा होता की फॉर्ममध्ये असलेले गोलंदाज तर तुमच्याकडे आहेत, परंतु फॉर्ममध्ये कोणाला यायला पाहिजे, ते नाव होतं युवराज आणि तो फॉर्ममध्ये आलाय. पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिलेत. या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू तितकंसा आत्मविश्वासाने खेळता आलेलं नाही या बॅट्समनला. धावपलकृती एकूण धावा आहेत त्या 45. जास्त कौतुक झालं यावेळेला युवराजचं. त्यामुळे चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेर आहे आणि पंच यावेळेला दोन्ही हात फैलावतायत आणि सांगतायत की चेंडू स्वेर आहे. 46 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वाडीव. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे. फुटवर्क नाही आहे, सफल झाला बॅट्समॅन. चांगली गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे, लेन गोलंदाजी पण करू शकतो. व्हेरिएशन चांगलं आहे. इन कटर चेंडू देखील आपण पाहिलेले आहेत. बाउन्सर चेंडू देखील आपण युवराजकडनं पाहिलेले आहेत. प्रतिभाशाली गोलंदाज मैदानावरती अतिशय अफलातून गोलंदाजी करतो आहे. पुन्हा एकदा ज्या वेळेला कौतुक झाले त्या वेळेला युवराजनं वाईट बॉल टाकलाय. हा दुसरा चेंडू असा आहे तो ऑफ टर्मच्या खूपच बाहेर टाकला जातोय आणि पुन्हा एकदा हात येतील यावेळेला पंचांचे समांतर, धावा येतील अवांतर. धावपलक धावा येत्या 47 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा श्वास घ्यावा लागेल, थांबावं लागेल, रिलॅक्स व्हावं लागेल. युवराजला पहिलं षटक खूप चांगलं टाकलंय. या षटकात मात्र तेवढंसं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायला मिळत नाहीये. चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बॅक पुढे जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या वरच्या भागात लागतोय आणि बाहेरची कड घेतली जाते. फ्लाइंग स्लिपमध्ये उत्तम प्रकारचा झेल आणि अशा रीतीनं जर बघितलं तर या ठिकाणी ही जोडी तोडली जाते. अर्थात युवराजकडून ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतो. कसं या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी केली ते पहा. अतिशय चांगल्या प्रकारे टाकलेला चेंडू आतमध्ये येणार होता. इन कटर चेंडू होता. उसळी घेणारा चेंडू पुढे जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्टिकर लागतो. वरती अगदी स्टिकर लागलेला चेंडू आहे आणि त्यामुळे सरळ जातोय तो फ्लाइंग स्लिपमध्ये. चांगला झेल टिपला गेलाय बळीरामकडनं आणि आता विराजनं झेल टिपलेला आहे. तर बळीराम बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं गेलंय आणि खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू ऑफ टर्मच्या खूपच बाहेरून आतमध्ये येणारा चेंडू होता. क्रॅम केलं गेलं बॅट्समनला, त्यामुळे त्याच्याकडे फारसं बॅकलेगचा इस्तेमाल वापर करण्याचा प्रयत्न जो झाला नाही आणि त्यामुळे निश्चितच फलंदाज एक खूप चांगल्या चेंडूवरती बाद होतोय. युवराजचा चांगला चेंडू आतापर्यंतचं पृथक्करण आहे. 1.3 षटकं त्यांनी टाकलेले आहेत. हे आत्तापर्यंत 6 धावा दिलेत, 1 मोहरा गारद केलाय. 77 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मधल्या फळीमध्ये बळीराम बॅटिंग करण्याकरता होतोय. याच धाव सरासरीने जर हा संघ पुढे गेला तर 64 पर्यंत पोहोचू शकतात. प्रोजेक्टेड स्कोर आपण यावेळेला tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकता. आणखी एक चांगला चेंडू आहे. युवराज मात्र कमाल करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. यष्टीरक्षकांना सुंदर टिपलेला आहे. सागर यावेळेला चांगलं काम करतोय. सुरेख गोलंदाजी.
अप्रतिम मारा केला जातोय. युवराजला दुसरं यश मिळतंय, परंतु श्री गणेश वाडीवला ब्रेक लावण्यामध्ये त्याला यश येते. अप्रतिम मारा, सुंदर गोलंदाजी, चांगलं या ठिकाणी मिश्रण त्याच्याकडनं पाहायला मिळतंय. एक बॉल आपण बघितला तर निश्चितच पहिला चेंडू जिथे आपण 22 बघितली, व्हाईट बॉल, निर्धाव चेंडू, त्यानंतर व्हाईट बॉल आणि हा चेंडू बघा. पुन्हा एकदा यावेळेला जी उसळी घेतोय चेंडू तिथे बॅट्समन फसतोय. कारण जर तुम्हाला बाउन्सर टाकायचं तुमच्याकडे गती असणं फार गरजेचं आहे. खूप चांगला चेंडू होता आणि चेंडू जो आपण बघितला तर बरोबर चेहऱ्याच्या दिशेनं जातोय, जिथे बॅट्समनला फार संधी नसते बॅकलिप चा वापर करण्याची. युवराजची गोलंदाजी खूप चांगली आहे, सुंदर गोलंदाजी करते. ऑन हॅट्रिक युवराज आहे आणि हॅट्रिक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं जातं आहे. किरण कारभारी, पहिल्या दिवसापासून किरण कारभारी यांनी प्रत्येक चांगल्या मोमेंट करता पारितोषिकं लावलेली आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. सुहान 19 वरती घेतोय, 12 चेंडूंना सामोरं जातोय. नवीन फलंदाज रोशन, आज बळीराम लवकर बाद झालाय. या ठिकाणी आदरणीय योगेश घरत यांचं आगमन झालेलं आहे. आमदार चषकाचं बिगुल वाजले, चॅम्पियन ट्रॉफीचं बिगुल वाजलेलं आहे. 2 मोठ्या स्पर्धा एकाच तारखेला आहेत, 22 ते 27, 22 ते 28. आणि ज्यावेळेस चॅम्पियन ट्रॉफी जाहीर होते त्यावेळेस काय घडतं कोकणामध्ये मी ते देखील सांगणार आहे. कारण एकाच वेळेला 5 स्पर्धा रत्नागिरीमध्ये असतात. युवराज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, ऑन हॅट्रिक, त्यामुळे हा एक मोमेंट आहे, त्या मोमेंटच्या दिशेनं जातोय. लवकर फलंदाज रोशन ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवरती नीट येत नाही. बॅटची यावेळेला बाहेरची कड घेतोय आणि जातोय फाईन लेगला. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या वाढते 38 धावा 3 गड्यांच्या मोबत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपण युवराजकडनं पाहिले. त्यांना आत्तापर्यंत 7 धावा दिल्यात, 2 मोहरे गारद केलेत. उत्तम प्रकारची गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी करत समोरच्या संघाला थोडासा जो ब्रेक लावण्याचं काम त्याने केलंय आणि जो मोमेंटम बॅट्समनकडे होता तो तोडला गेलेला आहे. आता 64 प्रोजेक्टेड स्कोर जो 64 दिसत होता तो 61 पर्यंत आला. याचं कारण आहे मागच्या 2-3 चेंडूमध्ये विकेट गेल्यात, धावा आलेल्या नाही आहेत आणि तो मोमेंटम क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचा असतो. धावफलकावरती एकूण धावा आहेत 48, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा युवराज सज्ज असेल. यावेळेला चांगला चेंडू होता, सुंदर पद्धतीचा ऑफ स्टंपच्या बाहेरचा सागरकडे चेंडू आला, परंतु तो त्याला पकडता आलेला नाहीये. डिरेक्शन थोडंसं खराब झालंय आणि त्याचा बॅट्समन फायदा घेत आहेत. एका यशस्वी षटकाची सांगता या ठिकाणी होते आहे. सुंदर गोलंदाजी, एकूण 2 षटकं टाकलेत, 8 धाबा दिल्यात, 2 मोहरे त्यानं गारद केलेले आहेत. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वाडीव. त्यांचं सिलेक्शन असतं गाण्याचं आणि मोमेंटप्रमाणे जो चांगला मोमेंट असतो त्याच पद्धतीनं ते गाण्यांचं सिलेक्शन करत असतात आणि खूप मोठं नाव या क्षेत्रामध्ये. धावफलकावरती एकूण धावा ते 49, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. श्रीराम कसराळी आणि घासकोपरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. निखिल गोलंदाजी मार्कवरती असेल. हे सर्व तरुण खेळाडू आहेत. आपण जर वैतरणा हाफचा विचार केला तर फार कमी असे खेळाडू आहेत जे तुम्हाला 35 बघायला मिळतील, 40 बघायला मिळतील. आता फक्त एक सुनील वैती यांचा अपवाद वगळता बाकी सर्व जे खेळाडू आहेत ते अपकमिंग आहेत. टॅलेंटेड खेळाडू आपल्याला दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतील. शेवटचं निर्णायक षटक मैदानामध्ये. हो, टप्पापर्यंत थोडासा उसळी घेणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यात यश मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती निखिलकडून. खूप सुंदर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा बघा, यावेळेला शेवट जो होतोय ज्यावेळेला आपण हा पटका घेतात त्यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा जो प्रयत्न तितपत महत्त्वाचा, परंतु चेंडू जेव्हा तुम्ही शेवट त्याचा झाला तेव्हा बॅट जी आहे ती ऑन साईडला आलेली आहे. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका खेळला सुंदर पद्धतीने लॉकॉनच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु दुसरी धाव रोखणार का? चांगला थ्रो आहे, अचूक थ्रो या ठिकाणी आणि त्याचा फायदा मिळतोय. सिद्धेश या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करतोय, प्रसिद्ध करतोय आणि धावसंख्येवरती जर बघितलं तर ब्रेक लागलेला आहे. एकेरी धाव आली, दुसऱ्या धाव घालण्याचा प्रयत्न आणि त्या नादामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
करण्याकरता गौरव 4व्या क्रमांकावरती आलेला आहे. बॅटिंग करण्याकरता स्ट्राईक रेंजला सेट बॅट्समन सुहान 21 वरती खेळतोय. ऑप्टमच्या भारता चेंडू आहे का यावेळेला कैलांनी घोरपडे आमच्या बाजूला वळत आहेत. दोन्ही आहेत फैलावत आहेत. हात येत आहेत समांतर, धावा येतील अवांतर. मिस्टर एस्टानं धावसंख्या वाढली. धावसंख्या होते ती 51, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुहान 21 वरती खेळतोय. 15 चेंडूंना समोर जातोय. गौरवने आपलं खातं खोललेलं नाही आहे. निखिल हे अतिशय महत्त्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला ऑफ्टमच्या भारता चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्यामध्ये तो प्रयत्न फसलाय. आणि ज्या वेळेला खूप खोलवर टप्प्यात ते चेंडू टाकले गेलेत त्यावेळेला सुहान त्या चेंडूवरती तुटून पडलाय आणि ही त्याची खासियत आहे. परंतु यावेळेला चेंडू ऑफ्टमच्या बाहेर शरीरापासून दूर टाकलेला चेंडू होता. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी निखिल खंड या स्लॉग ओव्हरमध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर टाकण्याचा जो प्रयत्न झाला यामध्ये बॅट्समन सज्ज नव्हता या चेंडू खेळण्याकरता. कारण हा चेंडू होता. या चेंडूवरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं. उलटा चेंडू वाया घालवलाय बॅट्समननं. सुंदर गोलंदाजी आणि मैदानामध्ये जे चित्र आपण बघतोय, आपण बघा पुन्हा एकदा हा उलटा चेंडू आणि पायावरती टाकलेला होता. कोरवट टप्प्याचा होता. यावरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं. या मॅचमध्ये व्हीमध्ये सुहाननं चांगली फलंदाजी केली परंतु स्क्वेअर द विकेट त्याचे फारसे फटके बघायला मिळाले नाहीत. 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक. खूपच बाहेर असलेला चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. धावफलक धाबा 53, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश वाडीवचा संघ. पुट्टा चेंडू खोलबट टप्प्याचा होता. त्याचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी निखिल करत होता. आणखीन थोडंसं नियंत्रण कमी झालंय. वाईट बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक तशाच प्रकारचा चेंडू. आता एक गोष्ट लक्षात येते की शरीरापासून दूर ठेवायचा आहे चेंडू परंतु नियंत्रण फार गरजेचं आहे. आता इंटेन चांगला आहे परंतु जर नियंत्रण नसेल तर मिस्टर एस्टा आपल्याला पाहायला मिळतील. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 9 चेंडू वाईड आलेत या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. ऑन साईडला खेळण्याचा जो प्रयत्न झाला निश्चितच बॅटच्या मधोमध चेंडू येत बॅटची आतलीकडे घेतोय. कोहलीच्या दिशेनं जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका बाजूला सुहान 22 वरती खेळतोय. 17 चेंडूंना समोर जातोय परंतु या षटकात त्याने किती चेंडू खेळले. तो सेट बॅट्समॅन त्याला जास्त संधी मिळायला होती परंतु आत्ता जर बघितलं तर हा शेवटचा चेंडू त्याला खेळायचा आहे. शेवटच्या चेंडूवरती तो आघात करणार का. दुसऱ्या बाजूला निखिल हा चेंडू चांगला टाकणार का. अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये घोळत असतील. गोलंदाजी मार्कवरती निखिल सज्ज होतोय. या इनिंगचा शेवटचा चेंडू. चांगला फटका, कडक फटका, अतिशय सुंदर पद्धतीनं. इथे सारे आहेत, इथे सारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. शेवटच्या चेंडूवरती धडाका येतोय. कडक शॉट बॅट्समन कडनं. मारा केलाय. 2 षटकं टाकलेत. 8 धाबा आणि 2 मोहरे गारद केले. तर दुसऱ्या बाजूला राजदीपनं एका षटकात 16 धाबा दिल्या आहेत. त्याला गडी बाद करता आलाय. निखिलनं मात्र 1 षटक टाकलंय आणि 12 धाबा खर्च केलेले आहेत. एक्स्ट्रा 13 आहेत. त्यामध्ये 9 बॉल वाईड आहेत आणि 2 नो बॉल त्यानंतर 2 बाईज आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 62 धावांचा आव्हान या ठिकाणी 30 चेंडूमध्ये आहे. आपण जाणार होतोय का छोट्याच्या ब्रेककडे. योग्यची घरत या ठिकाणी दाखल झाले. टॉस का बॉस काच कोपरी वर्सेस श्रीराम कसराळी. आदरणीय दशरथजी घरत यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. तर यानंतर टॉस केला जाणार आहे. आदरणीय दिलीपजी घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपण टॉस बॉक्समध्ये या.
ही जी स्पर्धा आहे ते आपण बघतो मकर संक्रांतीच्या निमित्तानं असते, त्यामुळे आपण ऑनस्क्रीन देखील पाहिलं असेल, तिळगुळ दिला जातोय. एस के आलाय याचा अर्थ पण टॉस श्रीराम कसाळी संघानं जिंकलेला आहे. दिलीपजी गरज सर, मी आपल्याला विनंती करतो आपण असं बा टॉस जिंकला काय निर्णय घेणार आहात? छत्रक्षण. विशेषमधून मी फॉर्ममध्ये खेळाडू आहेत त्यांचा प्रश्न विचारणार आहे, परंतु आता सत्रामध्ये या मोसमामध्ये या मॅचमध्ये फॉर्ममध्ये कोणाला यावं लागेल गोलंदाज म्हणून? गोलंदाज म्हणून सुधीर याला फॉर्ममध्ये यावं लागेल. मागच्या मॅचमध्ये थोडं बॅकफूटला गेला होता, त्या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न. वैतरणा विभागामधून आपण सफाळी इकडे आलोय, तर ही स्पर्धा खेळताना कसं वाटतंय इथं आल्यानंतर वातावरण बघितल्यानंतर? खूप सुरेख वाटतं आणि हवेचं वातावरण थोडं कमी आहे आणि आउट होईल वगैरे खूप सुरेख आहे. शुभेच्छा असेल, ऑल द बेस्ट. जास्त प्रश्न विचारणार नाही. दुसऱ्या बाजूला इथे आता घासकोपरी संघाचे कॅप्टन आहेत. किती धाबा तुमच्यासाठी या ठिकाणी मापक ठरतील? 70 धावा. 70 धाबा. त्यासाठी जे फॉर्ममध्ये बॅट्समन आहेत त्यांच्याबद्दल विचारणार नाही, कारण त्यांच्यावरती जबाबदारी असणार. आउट ऑफ फॉर्म असलेले बॅट्समन तुमच्यासाठी आहेत, परंतु त्यांची कामगिरी यापूर्वी चांगली झालेली आहे. आता या मोसमामध्ये ते तितकेसे फॉर्ममध्ये आहे. असे कोणते खेळाडू आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा असतील या मॅचमध्ये? सचिन असेल, दीपेश असेल, हे 2 फलंदाज आम्हाला फॉर्ममध्ये हवे. गोलंदाजीमध्ये कोणाकडून अपेक्षा असतील आजच्या मॅचमध्ये? गोलंदाजीमध्ये दिनेशकडे आम्हाला अपेक्षा असेल. एक भविष्य म्हणून तुमच्या संघामध्ये जर एखादा खेळाडू जर निवडायचा झाला तर भविष्यात खूप चांगली कामगिरी करू शकतो असा कोणता खेळाडू, कोणता चेहरा आहे? एक माझं भविष्य म्हणून एक आहे, यंगस्टर म्हणून एक दीपेश आहे, मनीष आहे, तसे प्रसाद आहे, असे 3-4 प्लेयर आहेत म्हणजे. शुभेच्छा असेल तुम्हाला, ऑल द बेस्ट. कारण सामना सुरू झालेला आहे. तुमच्या भारत चेंडू सुंदर पद्धतीने खेळा कव्हरच्या दिशेने जातोय. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा फटका चेंडू जाईल यावेळेला सीमारेखा पार येतोय चौकार. अतिशय खणखणीत दणदणीत असा चौकार. टीट फॉर टॅट. पहिल्या चेंडूवरती अतिशय चोख उत्तर दिलं गेलं युवराजकडून. 62 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजी करत असताना युवराज यावेळेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बघूया काय करतंय. झेल तर तितकासा सोपा नाही आहे, कारण सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा मागे जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि तिथे जाऊन झेल पकडणं तितकंसं सोपं नव्हतं. प्रयत्न चांगला झालाय. युवराज खेळतोय व्यक्तिगत 6 धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. चेंडू पुन्हा एकदा पहा, खूप चांगली गोलंदाजी किरणकडनं. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या मधोमध आले नाही, त्यामुळे खूप वरती गेला होता. हा प्रयत्न चांगला होता, त्यात यश मिळत नाहीये. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 1-2 करत चेंडू सीमा पार. धाव मिळतील 4. येतोय एक खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार. प्रेम करणारं एक क्रीडा रसिक असतील किंवा या ठिकाणी मान्यवर म्हणू आपण, मोरेश्वर भोईर यांचं या अतिशय सुंदर दर्जेदार चौकारानं स्वागत झालंय. मला बॅटवरती नीटचं येत नाही चेंडू. इथे मिस टाइम स्ट्रोक जातोय लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, परंतु कुठल्या प्रकारचं नुकसान होत नाहीये. थोडं चांगला होता, टाळ्यांचा गजर होतोय आणि ही चांगली गोष्ट आहे. सफाळ्यामध्ये आल्यानंतर आपण शिवनेरी चषक बघता, सफाळ्यामध्ये आल्यानंतर आपण रॉकीची चांगली स्पर्धा बघता. आता 40 वर्षाची परंपरा असलेली 4थ्या तपाकडे वाटचाल करत असलेली एक चापेवाडी चषकाची स्पर्धा बघताय. परंतु मैदानात ज्या वेळेला मैदानात खूप चांगल्या प्रकारचं क्वालिटी क्रिकेट झालंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण असेल, दर्जेदार फटका असेल, या ठिकाणी चांगली गोलंदाजी असेल, तर त्या वेळेला प्रेक्षकांनी त्याला अतिशय चांगली दाद देखील दिलेली आहे.
आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारचे झेल टिपले गेलेले आहेत, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काही जे फटके खेळलेले आहेत तर ते देखील आपण बघितलं, अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने फटके देखील खेळले गेलेले आहेत. आणि त्या ज्या वेळेला चांगल्या प्रकारची कामगिरी, दर्जेदार कामगिरी झाली तेव्हा कौतुक प्रेक्षकांनी केलेलं आहे. 12 धाबा, बिनबाद 12 अशी सुरुवात. यावेळेला चेंडू भिरकावून दिला, अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू जाईल सीमारेखा पार, येईल षटकार. धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले, धावसंख्या बहरले. सुंदर अशा प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये. आणि या स्पर्धेचे सूत्रधार अर्थात प्रदीपजी खरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रदीपजी खरत यांना व्यासपीठावरती पाहू शकता. आणि ज्यावेळेला ते या ठिकाणी प्रवेशद्वारावरती येत होते त्याच वेळेला युवराजच्या बॅटमधनं उत्तुंग असा फटका आला होता आणि त्या षटकारानं त्यांचं स्वागत देखील झालेलं आहे. युवराज 18 वरती घेतोय, विराजला मात्र फारशी संधी या ठिकाणी मिळालेली नाहीये. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धाबा आहेत त्या बिनबाद 18, 62 धावांचा पाठलाग करत असताना यंगस्टार वैतीपाडा. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत ऐकूया एक मधुर संगीत. क्रिकेटपटूंच्या मनामनावर टेनिस विश्वाच्या रुपेरी, चंदेरी, सोनेरी पानावर अनेक क्रीडा शौकीनांच्या सिंहासनावर अधिराज्य करणारी एक मानाची आणि प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा चापीवाडी चषक 2022 आपण या ठिकाणी पाहतो आहे. आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावर धाबा आहेत त्या 18, बिनबाद 18 असं चोख उत्तर दिले. छान फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी युवराजनं केले. 6 चेंडूमध्ये 18 धाबा कुठल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला विराजला या ठिकाणी जो डावकुरा शैलीदार फलंदाज आहे त्याला आपलं खातं खोलायचं आहे. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं गेले 3 दिवस आपण ज्यांचा मधुर आवाज, मी तर म्हणेन एक बेस असलेला आवाज, कडक आवाज ज्यांचा आपण ऐकलेला आहे असे दीपेश कंडी या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. हो, सुंदर अप्रतिम फलंदाजी लीन करत यावेळी चेंडू खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं जातोय, क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये आणि याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज आरामात 2 धाबा पूर्ण करतात. 2 धाबांनी विराजचं खातं खोललं जातं. विराज ऑन मार्क. धावफलकावर धाबा आहेत त्या 20. आता या ठिकाणी जर बघितलं तर यंग खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. बैतरड भागामध्ये आपण श्री गणेशवाडी आणि यंगस्टर वैतीवाड्या या 2 संघांदरम्यान ही जुगलबंदी आपण पाहतो आहे. मला पुन्हा एकदा कबरच्या दिशेने खेळला, अतिशय दर्जेदार फटका आहे. सुंदर अशा प्रकारे कबरच्या डोक्यावरून चेंडू सीमापार जाईल. आणखीन एक खणखणीत दणदणीत दर्जेदार चौकार, चेंडू सीमापार. मॅग्निफिसंट बॅटिंग. चेंडूकडे जात शरीर ज्या चेंडूकडे नव्हतं परंतु बॅट चेंडूकडे गेली आणि त्यामुळे थोडेसे पाय हवेमध्ये होते. नाही, हा फटका चांगला नाही. या चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता. यापूर्वी तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे जेव्हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे तर ऑफसाईडला ड्राईव्ह केला होता. त्यानंतर आत्ता जर बघितलं 5व्या 6व्या स्टेपवरती चेंडू आहे आणि या चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. कधी कधी असे चांगले फटके केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशनमध्ये कमी येते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेच आहे, जो आपला एक पाय तो चेंडूच्या रेषेत येणं फार गरजेचं, तसं होत नाहीये. बॉडी जी आहे ती त्या बॉलकडे नेण्याचा प्रयत्न झाला परंतु फारच यावेळेला चेंडूच्या पिचपासून लांब असलेला फटका आपण बघितला. तो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नामध्ये यश आलेलं नाहीये. 24 धाबा, बिनबाद 24. यावेळेला चांगला फटका आहे, खूप सुंदर पद्धतीने. अतिशय खराब चेंडू होता, फुलटच चेंडू आहे. त्यावरती चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. यावेळेला चांगली फलंदाजी का म्हणतो कारण मेरिट प्रमाणे केली जाते. युवराज खेळतोय 18 वरती तर विराज खेळतोय 7 वरती. पहिल्या गड्यासाठी भागीदारी रचली जाते यंगस्टार वैतीपाडा संघासाठी. 25 धाबा, बिनबाद 25. संघाचं पावशतक पूर्ण झालंय. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती कल्पेश पाटील आहे.
दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून असंख्य चाहते दर्दी प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अर्थात ऑन स्क्रीन आपण ते देखील थोड्याच वेळात पाहूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पद्माकर घरत यांचं या ठिकाणी आगमन झाले. नाही, यावेळेला तितकासा चांगला चेंडू नाही आहे. पंच दोन्ही हात फैलावत आहेत आणि सांगतायत की चेंडू स्क्वेअर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि अशा रीतीनं धावफलकावरती धावा होत आहेत त्या 26. एकतर आत्तापर्यंत जेवढे आपले आयोजक असतील मान्यवर दाखल झाल्यानंतर मोठे फटके निश्चितच आलेले आहेत. यावेळेला त्याचा उल्लेख आता केला. डाव्या एसटीवरचा चेंडू आहे. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. आणखीन एक खणखणीत चौकार. बघितलं तर संयोजन समितीमध्ये पद्मन सर आहेत, त्यानंतर तुषार किणी यांना देखील आपण बघतो. तुषारजी आपलं स्वागत आहे. तुषार किणी, त्यानंतर इथे शुभम ज्यांनी एक हाती काल किल्ला लढवला होता स्कोरर म्हणून, तर त्यांचंही आगमन झालेलं आहे. तुषार, तुमचंही स्वागत आहे. शिवनेरी चषकाच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्या माध्यमातून निश्चितच या मैदानावरती आपण पाहिलेली आहे. ज्या स्पर्धेची चर्चा नेहमीच असते, चाफेवडी चषकामध्ये देखील बघितलं त्यांनी देखील काट टाकले. कारण पहिल्या ज्या स्पर्धांचं स्वरूप बघितलं किंवा आता ही स्पर्धा आहे त्याचं स्वरूप बघितलं तर त्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. म्हणून आत्ता रॉकी चषकाची चर्चा असते, शिवनेरी चषकाची स्पर्धा असते. या ठिकाणी कॉम्पिटिशन तिथेही असते, म्हणजे ती चर्चा आणि कॉम्पिटिशन असा भाग असतो. तर आमदार चषकाचाही बोलबाला असतो. त्यामध्ये आणखीन एक नाव वाढवावं लागेल, चाफेवाडी चषक 2022. 30 धाबा, बिनबाद 30. चांगली सुरुवात या ठिकाणी निश्चित झाली. 18 चेंडूमध्ये 32 धाबांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल तो किरण, प्रदीप घरत, दत्तात्रय पाटील, दशरथ घरत, शशिकांत घरत, रमणीय घरत, गणपत पाटील हे स्पर्धेचे सूत्रधार आहेत, शिल्पकार आहेत. तरुण मुलं जी आहेत निश्चित चाफेवाडीची खूप मेहनत घेतात ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता. जास्त वेळ जातोय मैदानामध्ये. अभेद चेंडू खेळलाय, बघूया काय करते ते. मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेखा पार. या बैला गोलंदाजाच्या या खराब चेंडूवरती खरपूस समाचार. धावा मिळतील 4. खणखणीत चौकार. ते फार मोठा गॅप असतो तिथे खेळलेला एक अतिशय दर्जेदार फटका या वेळेला विराटच्या बॅटमधनं. या वेळेला प्रयत्न फसलाय, चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. ना तेरी ना मेरी ये बीच में गेंद गिरी है, एक फूल 4 माली. एवढे सर्व या ठिकाणी क्षेत्ररक्षक असताना गोलंदाजाने सांगितलं की माझा झेल आहे, परंतु हा गोलंदाजाचा झेल नव्हताच. कारण इथे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक पॉईंटला होता, पॉईंटमध्ये आणि कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. इथे काय घडलंय बघा, कुठल्या प्रकारे कॉलिंग नाही झालं. बॉलिंग चांगली होती पण कॉलिंग चांगलं नव्हतं आणि त्यामुळे निश्चितच थोड्याशा अडचणी वाढल्यात. पहिल्या गड्यासाठी 35 धाबांची अतिशय सुंदर अशा प्रकारची भागीदारी रचली जाते ती युवराज आणि विराजमध्ये. आणि हे दोघं जण आता राज करतायत मधामध्ये, विराज आणि युवराज. नशिबाची साथ देखील मिळते. किरण यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. आत्तापर्यंत त्याचा जर पृथक्करणाचा विचार केला तर तो थोडासा मागणं ठरतोय. आत्तापर्यंत 1.2 षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्या आहेत. आणि या मॅचमध्ये जर तुम्हाला या 62 धाबा डिपेंड करायच्या आहेत तर विकेट घेणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रेटला फलंदाज युवराज 22 धाब्यावरती घेतोय. 7 चेंडून तो समोर जातोय. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. 35 धाबा झाले आहेत आणि या षटकात ते अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय आमच्याबरोबर आहेत, स्कोरिंगचे काम करत आहेत. चांगला फटका, सुरेख फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी, शानदार फलंदाजी, दमदार फलंदाजी. चेंडू सीमारेषा पार, चौकार. अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम टोलेबाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
करानंतर त्यावर तडका लावला जातोय, षटकार येतोय, सुंदर फटकेबाजी मैदानामध्ये. थँक्यू डीजे. धावपलका धाबा आहेत त्या 45 बिनबाद 45. युवराज मैदानावरती राज करतोय 32 धाबा आतापर्यंत त्यानं कुठले आहेत. हेलिकॉप्टर उडाले आकाशात आणि ते बरोबर गेले. यावेळेला समालोचन कक्षाकडे व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांच्या स्वागतासाठी आलेला आणखीन एक जबरदस्त फटका. हेलिकॉप्टर आज उडालेला आहे आकाशामध्ये यशस्वीपणे. थँक्यू डीजे थँक्यू. किरण कारभारी लय भारी मैदानात. युवराज करतोय राज, तो पण कमाल करतोय. तो म्हणतोय बस झाली दुनियादारी आणि मैदानात पिक्चर सुरू आहे लय भारी. युवराज लगातार 30 षटकाराला त्याच्या बॅटमधनं तर किरण कारभारी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. 51 धावा, अर्धशतक पूर्ण झालंय यंगस्टर संघाचं. हो, यावेळेला फुल टच चेंडू होता. यावरती तुटून पडता आलं असतं, तसं काही घडलेलं नाही आहे. फलंदाज बाद होईल. विराज यावेळेला निश्चितच बॅक टू द पेबल जाईल, परंतु युवराज आणि विराज या दोघांनी मिळून अतिशय जबरदस्त काम केलं. विराज बॅक टू द पेबल जाईल. युवराज 38 वरती खेळतोय. अर्धशतकाच्या अतिशय समीप आलेला आहे. परंतु मी विनंती करेन डगआउटमध्ये विनंती आहे, विराज आणि युवराजच्या भागीदारीसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाईल. अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी केलेली आहे. 51 धावा एका गडाच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 11 धावांची आवश्यकता आहे. आणि महाराष्ट्राच्या कणाकणावर क्रिकेटपटूंच्या मनावर टेनिस विश्वाच्या रुपेरी चंदेरी सोनेरी पानावर आणि क्रीडा शौकीनाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य करणारी एक छान आणि लाख मोलाची स्पर्धा चापेवाडी चषक 2022 आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक. सुभाषजी सुंदर गाणं घेऊन येतील आणि त्यानंतर 12 चेंडू 11 धावा हे दोन कसं पद्धतीनं होत आहे ते देखील आपण पाहूया. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना श्रीराम कसराळी वर्सेस घासकोपरी. यामध्ये श्रीराम कसराळी संघानं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच श्रीराम कसराळीचा जो संघनायक आहे आपल्या सर्व खेळाडू घेऊन मैदानामध्ये जाईल आणि घासकोपरी संघ आपण डगआउटच्या दिशेने या. ते बघा काय घडलेलं आहे. हेलिकॉप्टरचा शॉट अतिशय सुंदर पद्धतीने खेळला गेला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेच्या पार गेलेला आहे. अतिशय दर्जेदार आजच्या सकाळच्या सत्रातला अतिशय सर्वोत्तम असा प्रकारचा फटका यावेळेला खेळला गेलाय तो बॅट्समनकडून. दत्तात्रय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यानंतर आदरणीय तुकारामजी किणी यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि नो बॉलचा इशारा होतोय मैदानामध्ये. tenniscricket.in ही सर्वात चांगली वेबसाईट का आहे, यूट्यूबवरचा सर्वात चांगला चॅनल का आहे, आता त्याचं पण मी वैशिष्ट्य सांगतो. या षटकाचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पापड्यानंतर गिरकी घेणारा चेंडू सुंदर आहे. तर आत्ता हेलिकॉप्टर खेळला गेला म्हणजे यापूर्वीच्या षटकामध्ये. त्यानंतर हे चौथं षटक सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा तो हेलिकॉप्टर दाखवला गेला. ह्या सगळ्या गोष्टी जे अपडेटर आहेत ना त्यांचा देखील रोल अतिशय महत्त्वाचा असतो. मंदार आमच्याबरोबर आहेत, अभिलाष, हे दोन्ही खूप चांगलं काम करतात. ही जोडी देखील या ठिकाणी जमले. ही भागीदारी असते. हे एकदम जे टीमचं काम असतं म्हणजे पंचायत, इथे कॉमेंटेटर आहेत, स्कोरर आहेत, ही लाईव्हची टीम आहे, आमचे डीजे ऑपरेटर आहेत. खूप चांगला फटका, छान फलंदाजी, मैदानामध्ये दमदार कामगिरी. पुन्हा एकदा तेच आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूमधडाका आहे. चेंडू सीमा पार जाईल. अफलातून एफर्टलेस बॅटिंग मैदानामध्ये केली जाते बॅट्समनकडनं. वैतीपडाची गाडी रम पम पम जाते. युवराज 44 वरती खेळतोय आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. नाही, चेंडू बॅटवरती आला नाही. जर 6 धावा त्याच्या बॅटमधनं आला तर निश्चितच आणखीन एक दणकेबाज शतक अर्धशतक जे आहे ते पूर्ण होईल. किरण कारभारी
त्यांनी सांगितलं जर अर्धशतक पूर्ण झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक युवराजला मिळेल. 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी जर बघितलं तर फारशा धावांची आवश्यकता नाही आहे, परंतु पंच यावेळेला वाईट बॉलचा इशारा करतायत आणि आता अजय स्ट्रायकर एंडला आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅचमध्ये अतिशय दमदार कामगिरी करत विजयाच्या उंबरठ्यावरती आहे तो यंगस्टर वैतीपाडाचा संघ. गणेशवाडी आता जर बघितलं तर निश्चितच पराभवाच्या छायेमध्ये आहे. एक चांगला मॅच, ज्या मॅचमध्ये धावा पहिल्या सत्रात आल्या, दुसऱ्या सत्रातही आपण पाहिलेल्या आहेत. चांगला फटका ऑन साईडला, परंतु लॉग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज अजय बॅक टू द पेपर्यंत जातो आहे. धावपलका धाबा आहेत 62 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज होतोय बाद अजय. असेल घासकोपरीची टीम बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल आणि चापेवाडी शतकातला आजच्या 4थ्या दिवसातला दुसरा मॅच देखील आपण लगेचच पाहणार आहोत. 60 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज रोहित स्ट्रायकर एंडला युवराज 44 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 चेंडूंना तो सामोरा गेलाय. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे आज व्हीमध्ये आणि विशेष करून त्याने ते ऑफ ड्राईव्ह जे केले होते ते अफलातून होते. हेलिकॉप्टर लक्षात राहण्यासारखा होता, खूप चांगला खेळला आणि एक तरुण खेळाडूकडनं आजचा मला वाटतं हा जो व्हिडिओ आहे तो निश्चितच tenniscricket.in माध्यमातून व्हायरल केला जाईल. टेनिस क्रिकेटच्या टीमनं अशा खेळाडूंना नेहमीच मोठं केलंय. स्वीप फटका खेळलाय सुंदर पद्धतीनं. सगळ्यात प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. चेंडू सीमारेखेच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये आणि अशा रीतीनं यंगस्टर वैतीपाडा आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. सुंदर कामगिरी आणि युवराजची बॅट तळपले. तसं आकाशामध्ये सूर्य तळपतोय तसं मैदानामध्ये युवराज तळपलाय. त्याच्या बॅटमधनं आल्या 46 धावा 16 चेंडूनं सामोरं जात असताना अतिशय सुंदर अशा प्रकारची कामगिरी त्यानं केलेली आहे. रोहित 2 वरती तर युवराजनं मात्र 44 धावा केल्यात. शेवटची जी धाव होती ती निश्चितच जर आले ती बघूया आपण रोहितच्या बॅटमध्ये आले, त्यामुळे तो व्यक्तिगत 44 धावसंख्येवरती नॉट आउट राहिलेला आहे. 15 चेंडूंना सामोरं जात एकदा डगआउटमध्ये खास करून युवराजसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाईल. अफलातून बॅटिंग केले, कडक बॅटिंग त्याने केली.